नमस्कार. नाफेडतर्फे तसेच दी महाराष्ट्र स्टेट कोऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने आपली सब एजंट संस्था म्हणून चोपडा खरेदी केंद्र त्यांनी मंजूर केलेलं आहे तूर खरेदीसाठी. तरी आपण त्यांनी आपल्याला आदेश 10 तारखेला दी महाराष्ट्र स्टेट कोऑप मार्केटिंग फेडरेशन DMO जळगाव यांच्याकडून प्राप्त झालेले असून आपण स्थानिक वर्तमानपत्रांना प्रसिद्धी दिलेली किंवा आपण चोपडा खरेदी विक्री संघाच्या वतीने तूर नोंदणीचा प्रारंभ केलेला आहे. आणि तसेच व्हॉट्सअप वगैरे इतर प्रसार माध्यमातून सुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचेल व याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि तूर नाव नोंदणीस सुरुवात केलेली आहे. तरी अजून अद्यापपर्यंत तरी शेतकऱ्यांनी अजून नोंदणीसाठी आलेले नाही आहे. परंतु बरेच शेतकरी हे दूरध्वनीद्वारे विचारणा करीत असतात किंवा काय काय कागदपत्र लागतील त्यांना आपण सविस्तर माहिती देतोय. आणि लवकरात लवकर तूर नाव नोंदणी करावीचं असं आवाहनही आपण चोपडा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण केलेलं आहे. नोंदणी झाल्यानंतर खरेदी केंद्र कधी सुरुवात होईल? मग ते आता त्यांच्याकडनं नाफेडकडनं किंवा मार्केटिंग फेडरेशनकडनं आदेश आल्यास किंवा नोंदणी सुरुवात चालू झाली की त्याच्यानंतर मोजणीला तेही आदेश देतील किंवा मोजणीला सुरुवात करावं. लगेच आपण मोजणीला सुरुवात करू. असं काही टार्गेट वगैरे दिलं आहे का नाही नाही, त्याचं अजून तर काही टार्गेट वगैरे प्राप्त झाले, फक्त नाव नोंदणीचे आदेश आलेले आहे. आजपासून आपण प्रारंभ केला आहे हो हो नोंदणीसाठी, परंतु अजून एकही शेतकरी आलेले नाही. पण दूरध्वनीवरून बऱ्याच शेतकऱ्यांच्या 2-4-5 दिवसापासून विचारणा चालू आहे किंवा कधी चालू होतंय व असं आपण त्यांना हे दिलं आणि परवालाच आपल्याला प्राप्त झालेले आहे. पण आपण